वेलकम स्टुडंट. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्स जे आपले प्रशासकीय विचारवंत आहेत त्यांच्या सिरीजमध्ये हेनरी फायोलचा एक बेसिक इंट्रोडक्शन आणि बेसिक थिअरी आपण या आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलेली आहे. त्याबद्दल अजून आपण थोडंसं समजून घेणार आहे, कारण जो हेनरी फायोल आहे त्याचं जे काही कंट्रीब्युशन आहे ॲडमिनिस्ट्रेशनसाठी ते अतिशय महत्त्वाचं कंट्रीब्युशन आहे. त्याबद्दल या आधीच्या लेक्चरमध्ये आपण त्यांनी कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये करत असलेल्या 6 कृतींबद्दल आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर एखाद्या ऑर्गनायझेशनला चांगलं चालवण्यासाठी 14 तत्वांची गरज असते असं त्यांनी सांगितलं आणि त्या 14 तत्वांबद्दल एक थोडीशी माहिती आपण या आधीच्या लेक्चर्समध्ये पाहिलेली आहे. आताच्या लेक्चर्समध्ये आपण कंटिन्यू करत आहे हेनरी फायोलचा सिद्धांत, जो की सिद्धांत आहे प्रशासकीय व्यवस्थापन सिद्धांत. त्यातील काही अजून गोष्टी आपण हेनरी फायोल बद्दल इथे समजून घेणार आहोत. ठीक आहे. हेनरी फायोलनुसार जी कार्य असतात, कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये जी करणारी जे कार्य असतात ते तुम्ही 5 घटकांमध्ये वर्गीकृत करू शकतात. त्यांची कार्य 5 घटकांमध्ये वर्गीकृत करायची आहे. याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये जे आपण 6 पाहिले होते ना, त्या कृती पाहिल्या होत्या की कोणकोणत्या कृती असतात. इथे वर्गीकरण पाहतोय आपण की कामांचं वर्गीकरण कसं केलेलं आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कोणकोणते असे वर्गीकरण केले जातात ज्याच्यामध्ये तुम्ही सगळे कार्य त्याच्यामध्ये टाकू शकतात. पहिला जे नियोजन, दुसरा संघटन, तिसरा आज्ञा व हुकूम, चौथा समन्वय आणि 5वा नियंत्रण. प्लॅनिंग, त्यानंतर ऑर्गनायझेशन, कमांड, कोऑर्डिनेशन अँड कंट्रोल. प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन, कमांड, कोऑर्डिनेशन अँड कंट्रोल अशा 5 गोष्टी फार आवश्यक असतात. हे जे वर्गीकरण केलेलं आहे हे वर्गीकरण फार आवश्यक असते. पहा त्याचं काय म्हटलं आहे, ऑर्गनायझेशनमध्ये प्लॅनिंग फार आवश्यक असते. ती फार सुरुवातीच्या लेवललाच तुम्हाला करावी लागते, कारण जर प्लॅनिंग केली तरच तुम्हाला कळेल की भविष्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या रिसोर्सेसची गरज आहे. जर तुमची प्लॅनिंग जर चुकली तर तुम्ही जे काही धोरण अवलंबणार असाल ते धोरण डेफिनेटली रॉंग जाणार आहे. त्यामुळे प्लॅनिंग आवश्यक असते. पहा गव्हर्नमेंट पण हे करते, गव्हर्नमेंट पण प्लॅनिंग बनवत असते. पहिले आपल्याकडे 5 इयर प्लॅन होता, ज्या 5 इयर प्लॅन मध्ये आपण 5-5 वर्षाचे प्लॅन बनवायचो आणि मग त्याला इम्प्लिमेंटेशन करायचं. सध्या आपल्याकडे 5 इयर प्लॅन नाही आहेत, कारण प्लॅनिंग कमिशन जे 5 इयर प्लॅन बनवत होते ते आता प्लॅनिंग कमिशन आता राहिलेलं नाही. त्याच्या जागी नीती आयोग आला. परंतु नीती आयोगाला म्हणजे गव्हर्नमेंटने प्लॅनिंग संपवलंय का? नाही, कारण प्लॅनिंग तर आवश्यकच असते. नीती आयोग सुद्धा 3 इयर्स अजेंडा, 7 इयर्स अजेंडा, 15 इयर्स विजन डॉक्युमेंट असे 3 वर्ष, 7 वर्ष आणि 15 वर्षाचा प्लॅनिंग गव्हर्नमेंटला सुचवते आणि त्या प्लॅनिंगनुसार गव्हर्नमेंट धोरण बनवते आणि त्याच प्लॅनिंगनुसार त्याची इम्प्लिमेंटेशन करते. म्हणजे प्लॅनिंग कधी सुटत नाही, प्लॅनिंग नेहमी आवश्यक असते. त्यानंतर हेनरी फायोल काय म्हणतो, बाबा संघटन आवश्यक आहे. ऑर्गनायझेशन, संघटन, लोकांना एकत्रित आणणे आवश्यक आहे. या संघटनमध्ये तुम्हाला लोकांना आणावं लागते, तुम्हाला रिसोर्सेस आणावे लागतात. ठीक आहे. तुम्हाला जे आहे ऑर्गनायझेशनला लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे जमा कराव्या लागतात. ठीक आहे. त्यामुळे हे संघटन खूप आवश्यक आहे. गव्हर्नमेंट सुद्धा करते. ओके. संघटनासाठी चांगले लोक रिक्रूट करते. या सिव्हिल सर्व्हिस एक्झाम कशासाठी आहेत? चांगलं संघटन बनवण्यासाठी. पैसा उभारला जातो, कशासाठी उभारला जातो? चांगल्या प्रकारे तुम्ही गव्हर्नमेंट चालवू शकले त्यासाठी. नियम बनवले जातात. ऑब्जेक्टिव्ह काय आहे तुमच्या ऑर्गनायझेशनचा तो सुद्धा ठरवला जातो. हे सगळं संघटनमध्ये आहे. सरकार सुद्धा वेगवेगळ्या डिपार्टमेंट आणि वेगवेगळ्या मिनिस्ट्रीचं ऑब्जेक्टिव्ह ठरवते, प्रत्येकासाठी नियम बनवते. हे सगळे ते संघटनमध्ये, कारण संघटन चांगलं असेल तरच मग पुढचे कामं जे आहेत ते चांगले होऊ शकतात. तिसरी गोष्ट, आज्ञा आणि हुकूम, कमांड, हे फार इम्पॉर्टंट आहे. कोण आज्ञा देते, कशी आज्ञा देते, त्या आज्ञेचं पालन किती होत आहे हे फार महत्वाचं असते आणि त्या आज्ञेचं पालन होणे सुद्धा फार आवश्यक असते. आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये जे 14 तत्वे पाहिले त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे युनिटी ऑफ डायरेक्शन, युनिटी ऑफ कमांड, किंवा आज्ञेची एकात्मता पाहिलेली आपण. त्यांनी काय सांगितलेलं आहे, कोणी एकाच व्यक्तीने आज्ञा देणे आवश्यक आहे, त्यावेळेस ती आज्ञा चांगल्या प्रकारे दिली जाऊ शकते, त्याचं इम्प्लिमेंटेशन चांगल्या प्रकारे होऊ शकते, असं म्हणणं आहे फायोलचं.
इथे सुद्धा तो तेच बोलतो, कमांड कोणी एकानेच द्यावी आणि चांगल्या प्रकारे ती कमांड द्यावी, आणि जी कमांड दिलेली आहे ना ती कमांड चांगल्या प्रकारे त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. कमांड या गोष्टीचा अजून एक अर्थ फायोल सांगतो. फायोल म्हणतो दिलेल्या परिस्थितीला पूर्णपणे आपल्या कंट्रोलमध्ये ठेवणे, याला सुद्धा कमांड म्हटलेला आहे की परिस्थितीवर कमांड असायला पाहिजे. कोणाची? जो इम्प्लिमेंटेशन करत आहे धोरणांचं. अशा प्रकारे आज्ञा आणि हुकूम या गोष्टीला महत्व हेनरी फायोल देतो. त्यानंतर पहा, तो म्हणतो समन्वय सुद्धा खूप आवश्यक आहे बरं. आणि आहे समन्वय आवश्यक, कोऑर्डिनेशन आवश्यक आहे. जसं तुम्ही पहा गव्हर्नमेंटमध्ये एवढ्या सगळ्या मिनिस्ट्रीज, एवढ्या सगळ्या डिपार्टमेंट, आता या सगळ्या मिनिस्ट्रीज आणि डिपार्टमेंट यांच्यामध्ये जर कोऑर्डिनेशन नसतं तरी चालू शकले असतेत का? शक्यच नाहीये चालणं. गव्हर्नमेंटमध्ये काही आहे का त्याच्यासाठी सोय? आहे ना. कॅबिनेट सिस्टम का फॉलो करतो आपण गव्हर्नमेंटची? कॅबिनेट सिस्टम मध्ये सगळे मंत्री सोबत बसलेले असतात, सगळे सोबत निर्णय घेतात, तिथे कोऑर्डिनेशन होते. कॅबिनेट कमिटीज का बनवल्या जातात आपल्याकडे? कॅबिनेट कमिटी बनवल्याच त्याच्यासाठी जातात. ते जे एखादा प्रोजेक्ट किंवा एखाद्या निर्णयाबद्दल जे कॅबिनेट मंत्री रिस्पॉन्सिबल आहेत ते सोबत बसतात, सोबत बसून निर्णय घेतात, कोऑर्डिनेशन करतात. आपल्याकडे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्तरावर सुद्धा, प्रशासकीय स्तरावर सुद्धा कोऑर्डिनेशनची व्यवस्था आहे. सगळ्या सचिवांची सुद्धा मीटिंग घेतली जाते. कोण घेते ती मीटिंग? कॅबिनेट सेक्रेटरी त्याची मीटिंग घेत असतो, कॅबिनेट सचिव ती मीटिंग घेत असतो, जेणेकरून सगळ्या मिनिस्ट्रीचे जे सचिव आहे सोबत बसून त्या ठिकाणी निर्णय घेतील. पहा हेनरी फायोलच्या गोष्टी कशा तंतोतंत आपल्या सरकारमध्ये लागत आहेत. त्यानंतर नियंत्रण, कंट्रोल बद्दल सुद्धा बोलतो. यामध्ये त्याचं काय म्हणणं आहे? ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये नियंत्रण फार आवश्यक आहे, कंट्रोल फार आवश्यक आहे. जी परिस्थिती आहे त्यावर सुद्धा कंट्रोल असायला पाहिजे, आणि जे लोक कामं करत आहेत त्यांच्यावर सुद्धा कंट्रोल असायला पाहिजे, जेणेकरून कोणीही ऑर्गनायझेशनच्या ऑब्जेक्टिव्हच्या अगेन्स्ट काम करणार नाही, यावर नियंत्रण ठेवता येईल. आणि परिस्थिती जर हाताबाहेर जात असेल तर त्यावर सुद्धा नियंत्रण ठेवता येईल. हे फार आवश्यक आहे. आणि गव्हर्नमेंट करते. नियम का बनवले जातात? या नियंत्रणासाठी. वरच्या लेवलच्या अधिकाऱ्यांना जास्त पॉवर्स का दिले जातात? या नियंत्रणासाठी आणि परिस्थितीच्या नियंत्रणासाठी. त्यामुळे पहा हे सगळे कामं या 5 घटकांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे की जे योग्य काम इथे फायोलनी केलेलं आहे. उदाहरणे सुद्धा आपण सरकारचे पाहिलेत, कारण लोक प्रशासनमध्ये ह्या गोष्टी पाहिल्या जातात. फायोलचं कॉन्ट्रीब्युशन म्हणून एवढं महत्वाचं आहे. बरं, फायोल एवढंच बोलतो का? नाही, तो अजून 2 खूप चांगली महत्वाची तत्वे देतो पहा, ज्या फार आवश्यक असतात. पहिला, त्याचं म्हणणं आहे बाबा प्रत्येकाला प्रशासकीय प्रशिक्षणाची गरज असते. बिना प्रशासकीय प्रशिक्षणाशी कोणीही गव्हर्नमेंटमध्ये त्याला घेतला नाही पाहिजे. त्याचं म्हणणं आहे प्रत्येकाला त्याला प्रशिक्षण द्या, ट्रेनिंग द्या. आणि देतो ना आपण. आपल्याकडे ज्यावेळेस कोणताही ऑफिसर सिलेक्ट होतो आपण त्याला ट्रेनिंग नाही देत का? तुम्ही IAS व्हा, IPS व्हा, IRS व्हा, डेप्युटी कलेक्टर व्हा, DYSP व्हा, तहसीलदार व्हा, BDO व्हा, तुम्हाला प्रत्येकाला ट्रेनिंग दिली जाते का नाही? दिल्याच जाते. का दिल्या जाते? त्यांनी त्या व्यक्तीला कामाची ओळख होते, तो चांगल्या प्रकारे तिथे काम करू शकतो. काम कसं करावं, कोणत्या पद्धतीने करावे, कोणते नियम पाळावे, हे सगळ्या गोष्टीचं त्याला ट्रेनिंग दिल्या जाते. आणि हे ट्रेनिंग आवश्यक आहे. त्यामुळे फायोल फार चांगली गोष्ट बोलतो. आज ही गोष्ट फार कॉमन आहे. ज्यावेळेस फायोल बोलला त्यावेळेस ट्रेनिंग ही फार कॉमन गोष्ट नव्हती. त्यामुळे ही एक क्रांती होती फायोलचं असं बोलला. आज हा फायोलचा प्रिन्सिपल सगळीकडे फॉलो केला जातो, म्हणून ही गोष्ट फार आपल्याला कॉमन वाटते की, आणि लॉजिकल कॉमन सेन्सची गोष्ट वाटते. हा कॉमन सेन्स तेवढा कॉमन ज्यावेळेस फायोलनी सिद्धांत दिला त्यावेळेस नव्हता. त्यामुळे फायोल फार चांगल्या प्रकारे सांगतो बाबा ट्रेनिंग शिवाय फायदा नाही. तुम्ही ट्रेनिंग नाही दिलं, ऑफिसर लोक चांगलं काम करू शकत नाही. तुम्ही पहा टीचर्सला सुद्धा सिलेबस बदलला की ट्रेनिंग दिलं जाते. ऑफिसर्स लोकांना सुद्धा पिरियॉडिकल मध्ये ट्रेनिंग दिलं जाते. प्रत्येकाला ट्रेनिंग दिलं जाते, कारण ट्रेनिंग देईल तरच तो पहिल्या दिवसापासून चांगलं काम करू शकतो. नाहीतर काम समजून घेण्यातच त्याचा भरपूर कार्यकाळ निघून जाईल. त्यानंतर फायोल बोलतो गँग प्लॅन बद्दल, ज्याला लेवल जम्पिंग असं सुद्धा म्हटलं जाते. आता पहा हे काय आहे. पहा इथे फायोलचं काय म्हणणं आहे. फायोलचं म्हणणं आहे पहा, समजा अशा वेगवेगळ्या हायरार्कीज आहे, पदानुक्रम आहे ऑर्गनायझेशन मध्ये, जसा A, B, C, D, E, F, आणि समजा असे हे स्टेजेस आहेत, 6 स्टेजेस आहे ऑर्गनायझेशन मध्ये काम करण्याच्या. आता फायोलचं म्हणणं काय? ठीक आहे, पदानुक्रम पाहिजे. त्यांनी त्याच्या 14 तत्वे जे पाहिले आपण आधीच्या लेक्चरमध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा तो पदानुक्रम बद्दल बोलतो. ठीक आहे, मान्य आहे. परंतु हा जो पदानुक्रम जे त्यांनी सांगितलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा तो काही चेंजेस सांगतो. तो हे सांगतो की पहा बाबा,
हे जो ए मध्ये जर काम होत असेल ठीक आहे, परंतु जर तुम्हाला बी आणि सी ची गरजच नाही आहे आणि डायरेक्ट डी जर काम करत आहे, तर तुम्ही ए कडून बी कडे, बी कडून सी कडे आणि सी कडून डी कडे का जात आहे? समजा एखादी फाईल वरपासून खालपर्यंत, अल्टिमेटली ती फाईल एफ पर्यंत गेली पाहिजे ए पासून, ठीक आहे, परंतु ती फाईल बी आणि सी याच्याकडे नाही गेली तरी चालते. ती फाईल डायरेक्ट डी कडे गेली आणि डी कडून ई आणि एफ कडे गेली तरी चालते. मग आपण फक्त नियम पाळायचे आणि हायरार्की पाळायची, म्हणून फाईल बी कडे सुद्धा पाठवत आहे, सी कडे सुद्धा पाठवत आहे, डी कडे सुद्धा पाठवत आहे. वेळ लागतो, संसाधनांचं नुकसान होत आहे. फायल काय म्हणतो, असं नुकसान का करत आहात? लेवल जम्पिंग करा ना, ज्याला त्यांनी गँग प्लॅन बोललेला आहे. लेवल जम्पिंग का करत नाही तुम्ही? ए वरून जर डायरेक्ट डी कडे फाईल नेला तरी काही फरक पडत नसेल, तर ए कडून डायरेक्ट लेवल जम्प करायला पाहिजे, तुम्ही उडी मारली पाहिजे. डी वर उडी मारा, बी आणि सी ला सोडून द्या, कारण त्यांच्याकडे फाईल जाऊन फक्त वेळ जाणार होता, संसाधनांचा दुरुपयोग होणार होता. त्याच्यापेक्षा डायरेक्ट ही फाईल डी कडे सुद्धा जाऊ शकते आणि ई कडे जर जाण्याची सुद्धा गरज नसेल डायरेक्ट एफ ची, तर ई वरून डायरेक्ट एफ ला जाऊ द्या. लेवल जम्पिंग करा आणि आवश्यक आहे. आपल्या गव्हर्नमेंटमध्ये लेवल जम्पिंग होत नाही, आपल्याकडे हायरार्की. त्यामुळे फाईल आपल्याकडे एकाकडून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे, तिसरीकडून चौथीकडे चालूच राहते ती फाईल. तो शेवटच्या ऑफिसर पर्यंत पोहोचेपर्यंत किती वेळ लागतो, किती ऑफिसर, किती लोकांकडून ती फाईल जाते, ते लोक किती करप्शन सुद्धा करतात, पैसा सुद्धा मागतात, हरासमेंट सुद्धा होते लोकांची, वेळ आणि संसाधनांचा पूर्ण दुरुपयोग. त्याच्यापेक्षा लेवल जम्पिंग असती तर ही गरजच नाही ना या मधल्या लोकांची. डायरेक्ट समोरचा व्यक्ती जर तुमचं काम करू शकतो, पाठवा ना त्याला डायरेक्ट समोरच्याकडे. गव्हर्नमेंट करते का नाही? गव्हर्नमेंट आता त्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देत आहे. लेव्हल जम्पिंग पहा, जसा आता मनरेगामध्ये पैसा येतो लोकांना. तुम्ही काम केलं की तुम्हाला पैसा येतो. कुठे येतो? डायरेक्ट अकाउंटमध्ये. तुम्हाला त्याची सिलेंडरची सबसिडी येते, पहल स्कीमच्या अंडर ती सिलेंडरची सबसिडी कशी येते? डायरेक्ट अकाउंटमध्ये. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही लेव्हल जम्पिंग आहे. तुम्हाला जर पैसा डायरेक्ट नागरिकाला पाठवायचा आहे, मग एवढ्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या हातून पाठवण्याची गरज काय? डायरेक्ट अकाउंटमध्ये का नाही पाठवू शकत नागरिकांच्या? गव्हर्नमेंट आता करत आहे. ही लेव्हल जम्पिंग आहे. फायलचे प्रिन्सिपल आज सुद्धा लागत आहे. किती चांगले आणि आवश्यक प्रिन्सिपल्स आहेत हे. आता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सेतू सारखे एजन्सीज उभ्या करून दिलेल्या आहे. वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे गेल्यापेक्षा डायरेक्ट सेतूला डॉक्युमेंट द्या, सेतूकडून डॉक्युमेंट डायरेक्ट अधिकाऱ्याकडे, अधिकाऱ्याकडून साईन झाली की डायरेक्ट ते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे. केली ना लेव्हल जम्पिंग? कशाला पाहिजे ही मधली लाईन? डायरेक्ट अधिकाऱ्याकडे. गव्हर्नमेंट सुद्धा एक गँग प्लॅन लेव्हल जम्पिंग आज फॉलो करत आहे. पहा, फायोलने सांगितलेले प्रिन्सिपल. इमॅजिन हे फायोलचे प्रिन्सिपल एखाद्या अधिकाऱ्याला खूप आधी माहित असते, 30-40 वर्षाआधी, तेव्हाच काम होऊन गेलं असतं ना, तेव्हाच माहिती असतील पण यूज नाही केलेत ना. त्यामुळे हे जे प्रिन्सिपल्स आहेत किती आवश्यक प्रिन्सिपल आहेत आपल्या ऍडमिनिस्ट्रेशनसाठी, ऍडमिनिस्ट्रेशन सुधारण्यासाठी. हे आपल्याला या उदाहरणांवरून लक्षात येते किती फायदा होतो या गोष्टींमुळे सरकारला सुद्धा आणि समाजाला सुद्धा. त्यामुळे फायोलची थेरी आपल्यासाठी फार महत्वाची आहे. अजून आपल्याला फायोलच्या थेरीच्या टीका सुद्धा पाहायच्या आहेत, त्या पाहूया. आपल्या या सिरीज मधल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फायोल बद्दलच्या टीका सुद्धा समजून घेऊया. अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या कोर्समध्ये आपण शिकून घेत असतो, जो ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये आहे. जर तुम्ही ऑफलाईन कोर्स करायचा असेल तर 7 जुलैपासून आपला कोर्स चालू होत आहे ऑफलाईन पुण्यामध्ये. आणि ऑनलाईन कोर्स रेकॉर्डेड लेक्चर्स ऑलरेडी अवेलेबल आहेत. ज्ञानदीप ऑप्शनल ॲपवर तुम्हाला जायचं आहे, डाउनलोड करायचं आहे ॲप. तिथे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन सिलेक्ट करायचा, आपला कोर्स सिलेक्ट करायचा, इंग्लिश किंवा मराठी मीडियम दोन्ही मीडियममध्ये आहे, आणि सबस्क्राईब करायचं आहे. ओके, अशाच मजेशीर गोष्टी, असेच वेगवेगळे थिंकर्स आपण या सिरीजमध्ये, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या सिरीजमध्ये समजून घेणार आहोत. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.